मित्रांनो, सध्या सराफा बाजारात कमालीची अस्थिरता आहे. एका बाजूला आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे किमतीत मोठी घसरण पाहायला मिळतीये, तर दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी अचानक दरवाढ होतीये. या गोंधळात ग्राहकांनी नक्की काय करावं? आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी जाणून घेऊया की बाजारात एवढी खळबळ का उडाली आहे. पहिली मोठी घडामोडी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील संभाव्य लष्करी हल्ला तात्पुरता पुढे ढकलला आहे. इराणकडून मिळालेल्या शांतता प्रस्तावानंतर दोन्ही देशांमध्ये नवा अणुकरार होण्याची शक्यता वाढली आहे. ट्रम्प यांच्या या मवाळ भूमिकेमुळे जागतिक बाजाराला मोठा दिलासा मिळाला असून शेअर बाजार जोरदार वधारले आहेत. या शांततेच्या संकेतांमुळे गेल्या 2 महिन्यांपासून भडकलेले कच्चे तेल ब्रेंट क्रूड थेट 2% घसरून प्रति बॅरल $110 खाली आले आहे. तसेच जागतिक बाजारात अमेरिकन डॉलरची मागणी घटल्यामुळे डॉलर इंडेक्स सुद्धा 0.200% ने खाली आला आहे. डॉलर कमकुवत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने खरेदी करणाऱ्या देशांना बळ मिळालंय. परंतु दुसरीकडे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता धूसर झाल्यामुळे आणि अंतर्गत महागाई वाढल्यामुळे मोठे गुंतवणूकदार अजूनही सावध आहेत. यामुळेच बाजारात सध्या प्रचंड चढउतार सुरू आहेत. चला तर मग वेळ न घालवता थेट जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे दर. 1 ग्रॅम चांदी ₹270, 10 ग्रॅम चांदी ₹2700, 100 ग्रॅम चांदी ₹27,000, 1 किलो चांदी ₹2,70,000. कालच्या तुलनेत चांदीमध्ये प्रति किलो ₹1,000ची वाढ झाली आहे. 18, 22 आणि 24 कॅरेट. आता पाहूया सोन्याचे आजचे धक्कादायक आणि ताजे दर. 18 कॅरेट सोन्याचे भाव. 1 ग्रॅम ₹12,323, 10 ग्रॅम ₹1,23,230, 100 ग्रॅम ₹12,32,300. कालच्या तुलनेत प्रति 10 ग्रॅम ₹780ची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचे भाव. 1 ग्रॅम ₹14,628, 10 ग्रॅम ₹1,46,280, 100 ग्रॅम ₹14,62,800. कालच्या तुलनेत प्रति 10 ग्रॅम ₹920ची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे प्युअर गोल्ड भाव. 1 ग्रॅम ₹15,900, 10 ग्रॅम ₹1,59,000, 100 ग्रॅम ₹15,90,000. कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्रॅम ₹1,000ची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. ग्राहकांसाठी खास सल्ला आणि खरेदीची योग्य वेळ. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. मित्रांनो, यासोबतच दुसरी सर्वात मोठी घडामोड म्हणजे जागतिक बँकिंग क्षेत्रात विशेषतः क्रेडिट सुइस आणि इतर आंतरराष्ट्रीय बँकांच्या आर्थिक स्थैर्याबाबत बाजारात नवीन शंका उपस्थित केल्या जात आहेत. जेव्हा जेव्हा जागतिक बँकिंग व्यवस्था धोक्यात येते, तेव्हा मोठे गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसा काढून थेट सोने या सुरक्षित मालमत्तेत गुंतवू लागतात. यामुळेच सोन्याचे भाव एका ठराविक पातळीच्या खाली घसरण्यास तयार नाहीत. आता चर्चा करूया आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याची, ज्याचा थेट संबंध आपल्या भारतीय बाजाराशी आहे. सध्या महाराष्ट्रात लग्नसराईचा सीझन जोरात सुरू आहे. जागतिक पातळीवर जरी घडामोडी वेगाने बदलत असल्या तरी भारतातील सराफा दुकानांमध्ये सोन्याची प्रत्यक्ष मागणी प्रचंड वाढली आहे. या वाढत्या घरगुती मागणीमुळे आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या 15% आयात शुल्कामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाली तरी भारतीय बाजारात सोन्याचे दर खूप जास्त कमी होत नाहीत. उलट त्याला स्थानिक पातळीवर मोठी गती मिळतीये. खरेदी कधी करावी? तज्ज्ञांच्या मते सोन्यासाठी सध्या 1,57,000 ते 1,55,000 रुपयांचा झोन अत्यंत मजबूत सपोर्ट आहे. भारतात केंद्र सरकारने लागू केलेले 15% आयात शुल्क आणि नवीन निर्बंधांमुळे सोन्याचे भाव भारतात जास्त घसरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी लग्न कार्य आहे त्यांनी बाजार पूर्ण स्थिरावण्याची वाट पाहावी.
एकाच वेळी मोठी खरेदी न करता जेव्हा जेव्हा भाव 1,57,000च्या जवळ येतील, तेव्हा टप्प्याटप्प्याने 30 ते 40% खरेदी करणे हाच सध्याचा सर्वात सुरक्षित आणि मास्टर स्ट्रोक निर्णय ठरेल. महत्वाची टीप: हे सोन्या चांदीचे होलसेल भाव आहेत. प्रत्यक्ष खरेदी करताना यावर 3% जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील. तसेच सोने नेहमी हॉलमार्क बघूनच खरेदी करा. ही गुंतवणूक बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, मार्केटमधील या अनपेक्षित घडामोडींबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही आमचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून पाहत आहात ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, सोन्या चांदीचे दररोजचे ताजे भाव सर्वात आधी पाहण्यासाठी MH नाऊ मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.